नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, न्यायालय भरती, उत्पादन शुल्क भरती 2024 यासाठी अतिसंभाव्य महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलो आहोत. मित्रांनो, या सर्व चालू घडामोडी अतिशय महत्त्वाच्या आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर या सर्व चालू घडामोडी आपण फास्ट 78 मध्ये कव्हर करणार आहोत. बघा, पहिला प्रश्न विचारला आहे, जगातील पहिल्या AI रोबोटचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब, मिका. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला कोणते नाव देण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ड, भारत न्याय यात्रा. त्यानंतरचा तिसरा प्रश्न विचारला आहे, भारतीय नौदलाच्या INS इम्फाल या युद्धनौकेचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब, मुंबई. त्यानंतरचा 14 प्रश्न आहे, जपानच्या कोयासन विद्यापीठाने कोणाला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क, देवेंद्र फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी ही प्रदान केली आहे. त्यानंतरचा 5वा प्रश्न, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब, प्रमोद अग्रवाल यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतरचा 6वा प्रश्न, कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क, दुसरा. कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. त्यानंतरचा 7वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आरोग्य मंत्री कोण आहेत? योग्य उत्तर पर्याय क, तानाजी सावंत हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आरोग्य मंत्री आहेत. त्यानंतरचा 8वा प्रश्न, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले? योग्य उत्तर पर्याय अ, पुणे या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर 9वा प्रश्न, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया WFFच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली गेली? उत्तर होतं संजय सिंह, पण ती जी काही रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आहे ती बरखास्त करण्यात आली आहे. त्यानंतरचा 10वा प्रश्न आहे, देशांतर्गत पर्यटनामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? योग्य उत्तर पर्याय क, उत्तर प्रदेश हे देशांतर्गत पर्यटनामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतरचा 11वा प्रश्न, 2023च्या 85व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? योग्य उत्तर पर्याय ड, चिराग सेन यांनी 2023च्या 85व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतरचा 12वा प्रश्न, कोणत्या कंपनीला ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला आहे? योग्य उत्तर पर्याय ब, क्रॉम्प्टन ग्रीव्ज या कंपनीला ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतरचा 13वा प्रश्न, खालीलपैकी कोणते जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरले आहे? योग्य उत्तर पर्याय ड, अबुधाबी हे जगातील सर्वात सुरक्षित शहर हे ठरले आहे. त्यानंतरचा 14वा प्रश्न, कोणत्या राज्यातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात काळ्या वाघाची नोंद झाली आहे? योग्य उत्तर पर्याय अ, ओडिसा या राज्यातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात काळ्या वाघाची नोंद झाली आहे. त्यानंतरचा 15वा प्रश्न, जगातील 100 खाद्य नगरीच्या यादीत भारतातील कोणत्या शहराचा समावेश नाही?
योग्य उत्तर पर्याय ड जयपूर. जयपूर हे 100 खाद्यनगरीच्या यादीत आपल्या जयपूर या शहराचा 100 खाद्यनगरीच्या यादीत हा समावेश नाही, तर लखनौ, हैदराबाद आणि मुंबई या तिन्ही शहरांचा समावेश आहे. त्यानंतरचा 16वा प्रश्न, BBC स्पोर्ट पर्सनॅलिटी ऑफ द इयर्स 2023 साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? योग्य उत्तर पर्याय ब मेरी इयर्स यांची BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर्स 2023 साठी निवड करण्यात आली आहे. त्यानंतरचा 17वा प्रश्न, मुलामुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्याची सर्वाधिक नोंद कोणत्या राज्यात झाली आहे? योग्य उत्तर पर्याय ड महाराष्ट्र या राज्यामध्ये मुलामुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्याची सर्वाधिक नोंद ही झाली आहे. त्यानंतरचा 18वा प्रश्न, FIH प्लेयर ऑफ द इयर 2023 पुरस्कार कोणत्या हॉकीपटूने जिंकला आहे? योग्य उत्तर पर्याय ब हार्दिक सिंग यांनी FIH प्लेयर ऑफ द इयर 2023 पुरस्कार हा जिंकला आहे. त्यानंतरचा 19वा प्रश्न, पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात येणार आहे? योग्य उत्तर पर्याय क शरद पवार यांना पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार हा प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतरचा 20वा प्रश्न, देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक खाजगी विद्यापीठे आहेत? योग्य उत्तर पर्याय अ गुजरात या राज्यामध्ये सर्वाधिक खाजगी विद्यापीठे आहेत. त्यानंतरचा 21वा प्रश्न, चेन्नई बुद्धिबळ ग्रँड मास्टर स्पर्धा 2023 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? योग्य उत्तर पर्याय क डी गुकेश यांनी चेन्नई बुद्धिबळ ग्रँड मास्टर स्पर्धा 2023 चे विजेतेपद हे पटकावले आहे. त्यानंतरचा 22वा प्रश्न, ओपेक या संघटनेतून कोणता देश बाहेर पडला आहे? योग्य उत्तर पर्याय अ अंगोला हा देश ओपेक या संघटनेतून बाहेर पडला आहे. त्यानंतरचा 23वा प्रश्न, 2024च्या खेलो इंडिया युथ स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहेत? योग्य उत्तर पर्याय ब तमिळनाडू या राज्यामध्ये 2024च्या खेलो इंडिया युथ स्पर्धा ह्या होणार आहेत. त्यानंतरचा 24वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? योग्य उत्तर पर्याय ड मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकारने राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती नेमली आहे. त्यानंतरचा 25वा प्रश्न, भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी कोणती कमिटी नेमली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क ॲड हॉक कमिटी ही भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी नेमली आहे. त्यानंतर 26वा प्रश्न, देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली आहे? योग्य उत्तर पर्याय ड चंदीगड या ठिकाणी देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्यानंतरचा 27वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? योग्य उत्तर पर्याय ब डॉक्टर रमण गंगाखेडकर यांची महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यानंतरचा 28वा प्रश्न, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? योग्य उत्तर पर्याय अ सुनील शुक्रे हे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. त्यानंतरचा 29वा प्रश्न, भारताचे सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? योग्य उत्तर पर्याय ब निर्मला सीतारामन ह्या भारताच्या सध्याच्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत. त्यानंतरचा 30वा प्रश्न,
सध्या चर्चेत असलेला गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प कोणत्या देशाचा आहे? योग्य उत्तर पर्याय ब भूतान. भूतान या देशातील गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प हा आहे. त्यानंतरचा 31वा प्रश्न, खालीलपैकी कोणाला भेटण्यासाठी व्लादिमीर पुतिन यांनी प्रोटोकॉल तोडला आहे? योग्य उत्तर पर्याय अ एस जयशंकर यांना भेटण्यासाठी व्लादिमीर पुतिन यांनी प्रोटोकॉल हा तोडला होता. त्यानंतरचा 32वा प्रश्न, नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला कोणत्या कोर्टाने स्थगिती दिली आहे? योग्य उत्तर पर्याय ब कतार या देशाने नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यानंतरचा 33वा प्रश्न, अयोध्या विमानतळ आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे? योग्य उत्तर पर्याय अ महर्षी वाल्मिकी या नावाने अयोध्या विमानतळ हे ओळखले जाणार आहे. त्यानंतरचा 34वा प्रश्न, अबुधाबीच्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे? योग्य उत्तर पर्याय ब नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबुधाबीच्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतरचा 35वा प्रश्न, ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड 2023 कोणत्या राज्याने जिंकला? योग्य उत्तर पर्याय ड केरळ या राज्याने ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम 2023 हा जिंकला आहे. त्यानंतरचा 36वा प्रश्न, 21,500 फूट उंचीवरून उडी मारणारी पहिली महिला स्काय डाईव्ह कोण बनली आहे? योग्य उत्तर पर्याय क शीतल महाजन ह्या 21,500 फूट उंचीवरून उडी मारणारी पहिली महिला स्काय डाईव्ह बनली आहे. त्यानंतरचा 37वा प्रश्न, प्रतिष्ठित चॅम्पियन ऑफ चेंज पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? योग्य उत्तर पर्याय अ सोमदत्त सिंग यांना प्रतिष्ठित चॅम्पियन ऑफ चेंज पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आला. त्यानंतर 38वा प्रश्न, कोणत्या 2 देशांदरम्यान बोंगो सागर युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता? योग्य उत्तर पर्याय क भारत आणि बांगलादेश या 2 देशांदरम्यान बोंगो सागर युद्ध सराव हा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतरचा 39वा प्रश्न, पुनीत बालन ग्रुपच्या कशाला वर्ल्ड टेनिस लीग 2023 चे विजेतेपद मिळाले आहे? योग्य उत्तर पर्याय ब ईगल्स ग्रुपला वर्ल्ड टेनिस लीग 2023 चे विजेतेपद हे मिळाले आहे. त्यानंतरचा 44वा प्रश्न, कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीची रॉकेट प्रणाली फतह 2 ची यशस्वी चाचणी घेतली आहे? योग्य उत्तर पर्याय क पाकिस्तान या देशाने फतह 2 ची यशस्वी चाचणी घेतली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून कोणते नाव देण्यात आले आहे? योग्य उत्तर पर्याय ड अयोध्याधाम हे अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून नवीन नाव देण्यात आले आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, केंद्रीय राखीव पोलीस दल CRPFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? योग्य उत्तर पर्याय ब अनिश दयाल सिंह यांची केंद्रीय राखीव पोलीस दल CRPFच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? योग्य उत्तर पर्याय क नीना सिंह यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISFच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. त्यानंतरचा 44वा प्रश्न,
पहिला मध महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? योग्य उत्तर पर्याय अ महाराष्ट्र. महाराष्ट्र मुंबई या ठिकाणी पहिला मध महोत्सव 2024 हा आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतरचा 45वा प्रश्न, विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्या डिग्रीची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे? योग्य उत्तर पर्याय ब एम.फिल. एम.फिल या डिग्रीची मान्यता रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतला आहे. त्यानंतरचा 46वा प्रश्न, इंडो तिबेट पोलीस दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर पर्याय क राहुल रसोगोत्रा. राहुल रसोगोत्रा यांची इंडो तिबेट पोलीस दल ITBPच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतरचा 47वा प्रश्न, इस्रो कशाचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोसॅट मोहिमेचे प्रक्षेपण करणार आहे? योग्य उत्तर पर्याय क कृष्णविवर. त्यानंतरचा 48वा प्रश्न, परकीय गुंतवणूकदारांनी देशात कोणत्या राज्याला सर्वाधिक पसंती दिली आहे? योग्य उत्तर पर्याय ड महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्याला परकीय गुंतवणूकदारांनी देशात सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यानंतरचा 49वा प्रश्न, संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? योग्य उत्तर पर्याय ब नितीश कुमार. नितीश कुमार यांची संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? योग्य उत्तर पर्याय ड रश्मी शुक्ला. रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या नवीन पोलीस महासंचालक बनल्या आहेत, तसेच पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या आहेत. त्यानंतरचा 51वा प्रश्न, केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात किती टक्के वाढ केली आहे? योग्य उत्तर पर्याय अ 0.20%. 0.20% ही केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यानंतरचा 52वा प्रश्न, अलेक्सी अकिमोव व मोंगी बाविंदींना 2023चा कोणता नोबेल पुरस्कार मिळाला आहे? योग्य उत्तर पर्याय क रसायनशास्त्र. रसायनशास्त्र या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार हा अलेक्सी अकिमोव व मोंगी बाविंदींना मिळाला आहे. त्यानंतरचा 53वा प्रश्न, 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा 2023 कोठे पार पडल्या आहेत? योग्य उत्तर पर्याय ड अकोला महाराष्ट्र. अकोला महाराष्ट्र या ठिकाणी 67व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा 2023 ह्या पार पडल्या आहेत. त्यानंतरचा 54वा प्रश्न, कोणत्या राज्याच्या उल्फा बंडखोर संघटनेने केंद्र सरकारसोबत शांतता करार केला आहे? योग्य उत्तर पर्याय ब आसाम. आसाम या राज्याच्या उल्फा बंडखोर संघटनेने केंद्र सरकारसोबत शांतता करार केला आहे. त्यानंतरचा 55वा प्रश्न, 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला आहे? योग्य उत्तर पर्याय वहिदा रहमान यांना 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतरचा 56वा प्रश्न, आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये बॅडमिंटन पुरुष दुहेरी स्पर्धेमध्ये कोणी सुवर्ण पदक जिंकले? योग्य उत्तर पर्याय ब चिराग शेट्टी व सात्विक साईराज यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये बॅडमिंटन पुरुष दुहेरी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. त्यानंतरचा 57वा प्रश्न, भारताचे कोणत्या देशातील उच्चायुक्त म्हणून संतोष झा यांची नियुक्ती केली गेली आहे? योग्य उत्तर पर्याय क श्रीलंका. श्रीलंका या देशातील उच्चायुक्त म्हणून संतोष झा यांची नियुक्ती केली आहे. त्यानंतरचा 58वा प्रश्न,
कमांडर डोंग जुन यांची कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य पर्याय ड चीन. चीन या देशाच्या संरक्षण मंत्रीपदी कमांडर डोंग जुन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 59वा प्रश्न, वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य पर्याय अ परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर 60वा प्रश्न, स्लिम ही चंद्रयान मिशन मोहीम कोणत्या देशाची आहे? योग्य पर्याय ब जपान. जपान या देशाची स्लिम ही चंद्रयान मिशन मोहीम आहे. 61वा प्रश्न, पाँडिचेरी विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य पर्याय भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची पाँडिचेरी विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 62वा प्रश्न, 50व्या वर्षी निवृत्त वेतन देण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे? योग्य पर्याय क झारखंड. झारखंड या राज्याने 50व्या वर्षी निवृत्ती वेतन देण्याची घोषणाही केली आहे. 63वा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या पुरस्कार रकमेत किती टक्के वाढ केली आहे? योग्य पर्याय 13%. 13% इतकी वाढ ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरस्कार रकमेत केली आहे. 64वा प्रश्न, भारतीय नौदल शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेला नवीन गणवेश कधीपासून स्वीकारणार आहेत? योग्य पर्याय ड 1 जानेवारी 2024 या दिवसापासून भारतीय नौदलाने शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेला नवीन गणवेश हा स्वीकारला आहे. 65वा प्रश्न, पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? योग्य पर्याय ब द्वारका. द्वारका या शहरात पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण हे करण्यात येणार आहे. 66वा प्रश्न, सध्या चर्चेत असणाऱ्या अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे वास्तुविशारद कोण आहेत? योग्य पर्याय क चंद्रकांत सोमपुरा. चंद्रकांत सोमपुरा हे सध्या चर्चेत असणाऱ्या अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे वास्तुविशारद आहेत. 67वा प्रश्न, त्रिशक्ती प्रहार युद्ध सराव 2023 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते? योग्य पर्याय अ राजस्थान. राजस्थान या राज्यामध्ये त्रिशक्ती प्रहार युद्ध सराव 2023 चे आयोजन करण्यात आले होते. 68वा प्रश्न, सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला कोण बनल्या आहेत? योग्य पर्याय ड शेख हसीना. शेख हसीना ह्या सर्वाधिक काळ पंतप्रधान भूषवणाऱ्या पहिल्या महिला बनल्या आहेत. कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत? तर बांगलादेश या देशाच्या पंतप्रधान आहेत आणि त्यांनी 5व्यांदा पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. 69वा प्रश्न, कोणाचा जन्मदिन आता राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे? योग्य पर्याय ब खाशाबा जाधव. खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आता राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 17वा प्रश्न, कोणत्या राज्याने भारताचे पेट्रो कॅपिटल म्हणून मान मिळवला आहे? योग्य पर्याय अ गुजरात. गुजरात या राज्याने भारताचे पेट्रो कॅपिटल म्हणून मान मिळवला आहे. 71वा प्रश्न, नुकतंच महाराष्ट्रातील कितव्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करण्यात आले आहे? योग्य पर्याय क 6व्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन हे करण्यात आले आहे. 72वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे नवीन सहकार धोरण ठरविण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे? योग्य पर्याय ड सहकार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याचे नवीन सहकार धोरण ठरविण्यासाठी समिती स्थापन केली आहे. 73वा प्रश्न,
16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर पर्याय ब अरविंद पनगारिया यांची 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. 64वा प्रश्न, महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर पर्याय ड नितीन करीर यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 65वा प्रश्न, मॅन ऑफ द इयर 2023 या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात येणार आहे? योग्य उत्तर पर्याय ड LP हेमंत के श्रीनिवासुलू यांची मॅन ऑफ द इयर 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 66वा प्रश्न, 2023 फाईड वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप कोणी जिंकले आहे? योग्य उत्तर पर्याय अ मॅग्नस कार्लसन यांनी 2023 फाईड वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप ही जिंकली आहे. 67वा प्रश्न, CNN बिझनेसचे CEO ऑफ द इयर 2023 कोणास सन्मानित करण्यात आले? योग्य उत्तर पर्याय क सत्या नाडेलाला CNN बिझनेसचे CEO ऑफ द इयर म्हणून सन्मानित करण्यात आले. 68वा प्रश्न, DRDO स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो? योग्य उत्तर पर्याय क 1 जानेवारीला DRDO स्थापना दिवस हा साजरा करण्यात येत असतो. 69वा प्रश्न, अयोध्येच्या श्रीराम मंदिरामध्ये पुजारी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? योग्य उत्तर पर्याय ड मोहित पांडे यांची अयोध्येच्या श्रीराम मंदिरामध्ये पुजारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतरचा 70वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? योग्य उत्तर 15 जानेवारी हा दिवस हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. 71वा प्रश्न, 16व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर पर्याय ब ऋत्विक रंजनम पांडे यांची 16व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 72वा प्रश्न, प्रोडक्शन लिंक इंटेन्सिव्ह अर्थात PIL ही कोणत्या क्षेत्रातील योजना आहे? योग्य उत्तर पर्याय औषध या क्षेत्रातील प्रोडक्शन लिंक इंटेन्सिव्ह ही योजना आहे. 73वा प्रश्न, लखबीर सिंग लांडाला कोणी आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे? योग्य उत्तर पर्याय ड भारत या देशाने लखबीर सिंग लांडाला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. 74वा प्रश्न, देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कोठून पर्यंत सुरू झाली आहे? योग्य उत्तर पर्याय अ अयोध्या ते दबरंगा या दरम्यान देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे सुरू झाली आहे. 75वा प्रश्न, क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा डेव्हिड वॉर्नर कोणत्या देशाचा खेळाडू आहे? योग्य उत्तर पर्याय ब ऑस्ट्रेलिया देशाचा डेव्हिड वॉर्नर यांनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 76वा प्रश्न, तेहरीक ए हुरियत या संघटनेवर केंद्र सरकारने किती वर्षे बंदी घातली आहे? योग्य उत्तर पर्याय क 5 वर्षे ही तेहरीक ए हुरियत या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. 77वा प्रश्न, राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदाची जिम्मेदारी कोणावर सोपवली आहे? योग्य उत्तर पर्याय ड विवेक फणसाळकर यांच्यावर राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदाची जिम्मेदारी सोपवली आहे. 78वा प्रश्न,
42व्या कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहेत? योग्योत्तर पर्याय ब छत्तीसगड. छत्तीसगड या राज्यामध्ये 42व्या कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धा आयोजित आहेत. अशा प्रकारे मित्रांनो 78 सुपरफास्ट चालू घडामोडी या आपण पाहिलेल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये आपण नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.